बाजूला असलेला सिंधुदुर्ग 350 वर्ष लाटा झेलत असताना अवघ्या काही महिन्यामध्ये पुतळा हा कोसळावा आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळावा। आणि मग त्यावेळी असं वाटतं ही केवळ चूक नाही, हा अपराध आहे, हे पाप आहे आणि याला माफी नाही म्हणजे नाही। ही खूणगाठ आपल्याला मनाशी बांधावी लागेल। याच परिसरातला खरं तर मालवणचे सुपुत्र होते स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी साहेब, ज्यांनी खरं तर आपली मालवणी भाषा 7 समुद्रापार नेली। ही 7 समुद्रापार मालवणी भाषा नेत असताना आजही मैलाचा दगड रंगभूमीवर ठरतं ते वस्त्रहरण ठरतं। आणि त्यामुळे ज्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार केला, अशा 1 फूल 2 हाफ सरकारचं वस्त्रहरण केल्याशिवाय या निवडणुकीत गप्प बसू नका।